नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी महत्त्वाच्या बातम्या. नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. अजित पवार, धनंजय मुंडे फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे देखील फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत. चहापानाच्या वेळेला खातेवाटपावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. पुढील काही तासात महायुतीचं खातेवाटप जाहीर होऊ शकतं, अशी सूत्रांची माहिती आहे. महायुतीचे आमदार सुद्धा फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. फडणवीसांच्या निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. खातेवाटप जे आहे ते लवकरच जाहीर होऊ शकतं, अशी सूत्रांची माहिती आहे. आणि अजित पवार, धनंजय मुंडे हे फडणवीसांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. धनंजय मुंडे यांना कुठलं खातं दिलं जातं याची उत्सुकता आहे. उपमुख्यमंत्री शिंदे देखील आता काही वेळातच फडणवीसांच्या निवासस्थानी पोहोचतील. चहापानाच्या वेळेला खातेवाटपावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. काही तासातच महायुतीचं खातेवाटप जे आहे ते जाहीर होऊ शकतं. नागपूरमध्ये सीएम फडणवीसांच्या निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. निवृत्ती, आतापर्यंत कोण कोण पोहोचलेलं आहे? नक्कीच ऋषाली, आपण पाहतोय की आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी सर्वच आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी जे आहे ते चहापाण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वच आमदारांना या ठिकाणी निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि सर्व आमदार जे आहेत ते सकाळी 8:30 वाजल्यापासून दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे आणि त्यासोबतच शिंदे गटाचे अनेक आमदार जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित व्हायला सुरुवात झालेले आहेत. खरं तर आजचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय रामगिरी निवासस्थानी जे आहे ते हे चहापानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वच आमदारांना खरं तर निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणचं चहापान झाल्यानंतर सर्व आमदार जे आहेत ते विधान भवनाच्या दिशेने जातील आणि आजचा शेवटचा दिवस आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खरं तर उत्तर देणार आहेत आणि बातचीत करणार आहेत. त्याच्यामुळे त्याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे, कारण की नक्की काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. परंतु आज जर आपण पाहिलं तर सर्व आमदारांना चहापाण्याचं निमंत्रण जे आहे ते चहापाण्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर कोण कोण आमदार नक्की या चहापाण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर जेव्हा अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदर चहापान आयोजित करण्यात आलं होतं त्याच्यावरती विरोधकांनी जे आहे ते बहिष्कार टाकला होता. परंतु आज नक्की कोण कोण उपस्थित राहतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. ऋषाली, नक्कीच धन्यवाद निवृत्ती. दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.